जय वडेखान भावांनो, आता झोपेतून उठलो, थोडं फ्रेश झालो आणि म्हटलं चला व्हिडिओ बनव. माझे भाऊ सगळे वाट पाहत असतील. गेलो होतो आज जरा बाहेर, कटिंग बिटिंग सगळी शेविंग सेटिंग वगैरे सगळी करून आलो. आज अशी गोष्ट घडली भावांनो की खरंच जगात माणुसकी म्हणून काही राहिले नाही. एक आजोबा होते आणि 2-3 मुलं माझ्या वयचे. पाणी चालू होतं खूप आणि तिथं त्या आबाजीला ते 2-3 जण इतकं मारून राहिले की खूप सगळे तिथं पाणी इतकं चालू होतं. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये ब्लॉग बनवू शकलो बाहेर जाऊन ना काही. पाणीच इतकं चालू होतं आणि तिथे शेविंगच्या दुकानमध्ये खूप गर्दी होती. काही व्हिडिओमध्ये बनवून मी काढूच नाही शकलो मोबाईल आणि व्हिडिओ बनवू नाही शकलो. गेलो पटकन नंबर लावला, त्याला म्हटलं यार करून दे. आज पाहुणे पण मावस भाऊ मावशीचा मुलगा पण आला होता घरी, तो पण आला. तिकडून आल्यानंतर मी आंघोळ केली, थोडंसं जेवलो आणि झोपलो. तर आता उठलो. मित्र भाऊ आला होता, त्याच्यासोबत बसून थोडा गप्पा गोष्टी केल्या. त्याची तब्येत वगैरे विचारली, माझी तब्येत मलाच पाहायला आला होता तो. तर असा प्रसंग आज घडला मित्रांनो. इतकं खराब वाटलं तरी मी पळत गेलो, त्यांना आवरलं, आबाजीला उचलून उभं केलं. मी म्हटलं काय झालं आबाजी, काही नाही. तर ते मुलं जाणून त्या आबाजीची फिरकी घेत होते, मजा घेत होते. तर ते आबाजी खवटले, तर त्यांनी शिवा दिल्या. तर त्यांच्या जीवावर आली त्या मुलांच्या आणि ते मुलं मारझोड करायला लागले त्या आबाजी. म्हणजे कुठपर्यंत योग्य वाटते तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्या मुलांनी चांगलं केलं की खराब केलं, कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या व्हिडिओजला, ब्लॉगला. आणि या पाण्यामुळं मी बाहेर व्हिडिओ नाही काढू शकलो, त्यासाठी सॉरी भावांनो. असेच ब्लॉग आपले येत राहतील आणि चला भेटू नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.